ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, 6 तारीख रविवार, काय रामनवमी, म्हणजे रामाचा जन्म नवमीला आहे. मग रामाचा जन्म दुपारी 12 वाजता आणि कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात, कृष्णाचा जन्म बंदीशाळेत. आणि जीवनामध्ये भगवंताचे जे 10 अवतार आहे, त्याच्यापैकी हे 2 अवतार जे आहे ना, याच्यातून माणसाला घेण्यासारखे. म्हणून रामकृष्ण हा मंत्र, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना स्थानिक साधन वा तशा नाही तोबाची. तुकाराम महाराजांनी शपथ घेऊन सांगितले का सगळ्या मंत्र, अनेक मंत्र निघाले. आता या मंत्रामध्ये सगळ्यात मोठा मंत्र कोणता? रामकृष्ण हरी. काय आता हे अनेक लोक काहीतरी मोठे की सांगतात या जगामध्ये. प्रत्येक माणूस त्याच्या मोठ्या करता आमकं भारी तमकं भारी आणि आमका देव भारी तमका देव भारी. पण सगळ्यात काय असेल तर रामकृष्ण हरी. आणि भगवान शिवशंकरांना विष प्याला. विष प्याल्यानंतर त्याच्या अंगाचा दाह झाला. त्यांनी गंगा डोक्यात घेतली, चंद्र डोक्यावर घेतला, अनेक उपयोग केले, पण काय दाह जायना. शेवटी काय सांगायचं? रामकृष्ण रामकृष्ण राम राम हा मंत्र घेतला आणि त्याचा दाह कमी झाला. आणि मग शंकरकडे हृदयात आहे. आणि रामाचं नाव जपल्यानंतर, राम कोण होता? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. आणि ज्या वेळेला रामाना जीवनामध्ये काय केलेलं आहे, सीताचा आणि रामाचा संघ फक्त एक वेळा आलेला आहे आणि लव अंकुश झाले, आयुष्यभर संबंध आलेला नाही. मग रामरक्षक काय सांगते? ब्रह्मचारी तापसो राम. राम कोण आहे? ब्रह्मचारी मानला गेला. एक पत्नी आणि फळमुळं दान तो तापसो ब्रह्मचारी. रामानं काय केले? फळं मुळं कंदमुळं खाली. मग तुम्हाला जर आरोग्य पाहिजे तर हे जे आयुर्वेद आहे, आयुर्वेदाचा मेन म्हणजे कोण आहे? राम. फळमुळं खा, तुमच्या अंगात शक्ती येईल. आपण काय करतो? वडा, चायनीज, बर्गर हे फळं खातो आणि अनेक शरीराला रोग लावून घेतो. म्हणून फळमुळं खा. आणि मग राम राम म्हणल्यानं माणसाचा विकास होईल का? रामासारखं वागल्यानं होईल. मग राम जसा वागला तसं जीवनामध्ये वागायला पाहिजे. रामानं काय केलं? सगळ्या जनतेचा प्यारी, गोड बोलणारा कोण होता? राम. रामानं भावानं प्रेम संपादन केलं. रामानं जगाकरता स्वतःच्या बायकोचा त्याग केला. आदर्श राजा राम. बापाची आज्ञा रामानं 14 वर्ष वनवास भोगला. जी कैकई होती, कैकईनं वनवास गेला. राम वनातून आल्यानंतर पहिला पाया कोणाचा पडला? कैकई. तुझ्यामुळं मला चान्स मिळाला, मी राक्षस मारले. म्हणजे त्यांनी तिचा तिरस्कार केला नाही. आणि असं रामाचं चरित्र बघा. रावणाला मारलं. सोन्याची लंका होती आणि सोन्याची लंका असताना त्यांनी रावण मारलं. ती कोणाची झाली? जिंकली रामानं. पण राज्य कोणाचं? रामाचं. राज्य कोणाला बसवलं? विभीषणाला. किष्किंधेचं राज्य वाली मारला. राज्य कोणाला